नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण युडास प्लस च्या 3 महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तीनही विषयाचे नवीन अपडेट्स आहेत, ते अपडेट्स आपल्याला माहित झाले पाहिजेत यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयुक्त होणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये जे लोक ऑनलाइन काम करतात त्यांना सुद्धा आपण हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे। मागील 2 वर्षापासून एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे टेक्निकल व्हिडिओ तयार करतो आहे, परंतु जे व्ह्यूज येत आहेत त्या व्ह्यूज वरून एक गोष्ट लक्षात येत आहे की साधारणतः 80% लोक अजूनही व्हिडिओ बघत नाहीत। स्वतः ते बघितलं पाहिजे, स्वतः समजून घेतलं पाहिजे, पर्यवेक्षक यंत्रणेने समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला कळेल। आणि त्याचबरोबर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की 2025-26 ची जी संच मान्यता होणार आहे ती संच मान्यता युडास प्लस च्या डेटा वरून होणार आहे आणि त्यामुळे हा डेटा फार उपयुक्त आहे, हा डेटा अचूक होणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, मी एका शाळेच्या डॅशबोर्ड वर आलेलो आहे। या डॅशबोर्ड वर आपल्याला अकॅडमिक इयर 2025-26 पाहायला मिळते आहे। आज आपण पहिला अपडेट ज्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे MBU मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट। मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट बाबत आता एक नवीन निर्देश प्राप्त झालेले आहेत, नवीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि आपल्या शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला एकतर आधार व्हॅलिडेशन करायचंच आहे, परंतु जे विद्यार्थी मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट मध्ये आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक आता फ्री ऑफ कॉस्ट अपडेट होऊन मिळणार आहेत। आणि हे विद्यार्थी कोण आहेत, ते कसे शोधायचे आणि ती संख्या कशी जाणून घ्यायची, आणि यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आधार कॅप्चर स्टॅटस यावर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये असलेले वर्गनिहाय संपूर्ण विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर वर्गनिहाय किती विद्यार्थ्यांचे आपण आधार एंटर केलेले आहेत किंवा प्रोव्हाइड केलेले आहेत ती संख्या आपल्याला या कॉलम मध्ये पाहायला मिळेल। त्याच्यानंतर किती विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे हे सुद्धा पाहायला मिळेल आणि किती विद्यार्थ्यांचे आधार अजूनही एकतर फेल्ड आहेत किंवा मिसमॅच आहेत किंवा त्यांचे आधार आपण टाकलेले नाही ती संख्या आपल्याला या कॉलम मध्ये पाहायला मिळेल। आणि किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या समोर असलेल्या व्हॅलिडेट बटनवर आपण क्लिक केलेलं नाही ती संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर हा जो कॉलम आहे MBU पेंडिंग 5 ते 15 हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या शाळेमध्ये 11 विद्यार्थी असे आहेत की जे 5 ते 15 वयोगटाचे आहेत ज्यांचं मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट आपल्याला करायचंच आहे। मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट बाबत भारत सरकारच्या सूचना आहेत की जी मुलं 5 ते 7 वयोगटाची आहेत त्या मुलांचे बायोमेट्रिक्स, त्यांचे फिंगरप्रिंट्स आणि त्यांचं फेस डिटेक्शन हे आपल्याला अपडेट करायचं आहे। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की हे सगळं जे अपडेशन आहे त्या अपडेशनचे कॅम्प लवकरच आयोजित करण्यात येणार आहेत, वेगवेगळे सेंटर्स ओपन होणार आहेत आणि हे सर्व आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट करून मिळणार आहे। त्याबाबतचं जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर आणि केंद्र स्तरावर नियोजन होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज पडणार नाही। फक्त मुख्याध्यापक यांना कोणत्या विद्यार्थ्यांचे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट हवी आहे। एक फॉर्मॅट पण शेअर केला जाणार आहे, त्या फॉर्मॅट मध्ये त्या विद्यार्थ्यांची माहिती एकदा तयार केली की ती यादी आणि विद्यार्थी घेऊन आपल्याला त्या सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याचे बायोमेट्रिक्स अपडेट केले जातील। डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे, ऍक्टिव्ह स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल आणि या यादीमधील जो शेवटचा कॉलम आहे आधार व्हॅलिडेट यामध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर रिव्हॅलिडेट फॉर MBU वर आपल्याला क्लिक करायचं आहे, प्रत्येक विद्यार्थी करायचं आहे, जेणेकरून आपल्या शाळेमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अपडेशन आपल्याला माहित होईल आणि त्याचबरोबर किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत ती संख्या सुद्धा आपल्याला माहित होईल। आणि त्यासाठी सर्वात प्रथम डॅशबोर्ड वर जाऊन आपल्या शाळेमध्ये हजेरीवर जेवढे विद्यार्थी एनरोल आहेत तेवढे सर्व विद्यार्थी या डॅशबोर्ड वर आले की नाही याची खात्री करायची आहे। जर विद्यार्थी कमी असतील तर आपल्याला इम्पोर्ट करायचे आहे आणि जर विद्यार्थी जास्त असतील तर त्यांना ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं आहे। सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक यंत्रणेला विनंती आहे की फक्त आपण व्हिडिओ पाहून सोडून
सोडून देऊ नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, त्यामुळे एक मोठी प्रेरणा मला मिळेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी ऍक्टिव्ह स्टुडंट्स वर आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर असलेल्या रिव्हॅलिडेट या बटनवर क्लिक करावं लागेल आणि ज्या मुलांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करायचे असतील त्या ठिकाणी आपल्याला MBU पेंडिंग एज 5 to 7 असं पाहायला मिळेल आणि ज्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याची गरज नाही तिथे MBU नॉट रिक्वायर्ड असं पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपल्या शाळेमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावासमोर असलेल्या रिव्हॅलिडेट फॉर MBU या बटनवर क्लिक करून कन्फर्म करून ऍग्री करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एक्झॅक्ट किती मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील हे कळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या शाळेमधील किती विद्यार्थ्यांचे MBU पेंडिंग आहेत आणि किती विद्यार्थ्यांचे आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी वर डाउनलोड एक्सेल टॅब आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर एक एक्सेल फाईल डाउनलोड होईल आणि त्या फाईलच्या अगदी राईटला आपल्याला MBU स्टेटस पाहायला मिळेल. याला जर आपण फिल्टर केलं आणि सॉर्ट केलं तर मित्रांनो आपल्याला काही विद्यार्थी नॉट अप्लिकेबल पाहायला मिळतील. म्हणजेच या विद्यार्थ्यांचे व्हॅलिडेशन फेल झालेले आहेत आणि त्यानंतर 5 ते 7 चे 11 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत ज्यांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर 15 ते 17 वयोगटाचे 102 मुलं आहेत ज्यांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करावे लागतील. ही यादी स्वतः मुख्याध्यापक तयार करू शकतात आणि याच मुलांना आपल्याला बायोमेट्रिक अपडेशन साठी न्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या विषयावर आपण येऊ आणि तो विषय आहे आधार व्हॅलिडेशन. मित्रांनो मागील सत्रामध्ये आपण करोडो विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट केलेले आहेत आणि त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट केलेले आहेत. अशा पद्धतीने जर अपार आयडी जनरेट झाल्यानंतर आधार फेल झालेले असतील किंवा आधार मिसमॅच मध्ये आलेले असतील तर या मुलांचे आधार किंवा या मुलांचे डेमोग्राफिक अपडेट करण्याची सुविधा जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना दिलेली आहे. परंतु यामध्ये आपणास आता नवीन अपडेट देतो आहे. आता ही सुविधा तालुका स्तरावर पण देण्यात आलेली आहे. गट साधन केंद्रामध्ये जाऊन हे डेमोग्राफिक जे अपडेट आहे ते आपण करू शकता. त्या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर आहेत किंवा काही ठिकाणी ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर आहेत. यांच्या मदतीने आपण हे जे फेल झालेले आधार आहेत हे आपण व्हॅलिड करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो मी तिसरा महत्वाचा पार्ट सांगतो आहे आणि तो म्हणजे स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट. UDAS प्लस मध्ये सद्यस्थितीमध्ये या पार्टवर काम करण्याची फार आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थी जे दुसऱ्या शाळेमध्ये शिकत होते परंतु काही दिवसानंतर त्यांनी TC नेलेली आहे किंवा विदाउट TC त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. आता नवीन शाळा जेव्हा जुन्या शाळेला रिक्वेस्ट करते आहे तेव्हा ती रिक्वेस्ट कशी तपासायची हे आपणास मी सांगतो आहे. त्यासाठी स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट वर क्लिक करावं लागेल आणि जर आपल्या राज्याचा विद्यार्थी असेल तर विदिन स्टेट वर क्लिक करावं लागेल आणि अदर राज्याचा असेल तर आउटसाइड स्टेट वर क्लिक करावं लागेल. विदिन स्टेट वर गो वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर 4 वेगळ्या वेगळ्या टॅब्स आलेले आहेत आणि या टॅब मधला अप्रूव्ह स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट हा टॅब फार महत्वाचा आहे. यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जर आपल्या शाळेमध्ये एखाद्या शाळेने रिक्वेस्ट केली असेल तर ती रिक्वेस्ट रिजेक्ट करायची किंवा अप्रूव्ह करायची जबाबदारी मुख्याध्यापक यांची आहे आणि त्यामुळे आपण दररोज ही रिक्वेस्ट बघितली पाहिजे. जर आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेलेला असेल तर ती नवीन शाळा आपल्याला रिक्वेस्ट पाठवणार आहे आणि मग ही रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची की रिजेक्ट करायची हे मुख्याध्यापक यांना ठरवायचं आहे. साधारणपणे 3 दिवस हेडमास्टर यांना ही रिक्वेस्ट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची परमिशन दिलेली आहे आणि त्यानंतर जर ही रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली नाही तर ती रिक्वेस्ट जिल्हा स्तरावर जाणार आहे. यामध्ये महत्वाची आणि चांगली गोष्ट अशी आहे जिल्हा स्तरावरून जरी ती अप्रूव्ह झाली तरी तो विद्यार्थी डायरेक्ट नवीन शाळेमध्ये जाणार नाही तर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये येणार आहे आणि UDAS प्लस मध्ये जोपर्यंत विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये येणार नाही तोपर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये त्याला इम्पोर्ट करता येत नाही आणि म्हणून आपल्याला या अप्रूव्ह स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट वर सातत्याने लक्ष द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या शाळेमधून जर आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचा असेल जो विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये नाही आहे जो विद्यार्थी ऍक्टिव्ह स्टेजला दिसतो आहे त्या ऍक्टिव्ह विद्यार्थ्याला जर आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करायचं असेल तर आपल्याला
एक रिक्वेस्ट जनरेट करावी लागेल आणि त्या रिक्वेस्टच्या माध्यमातून जुन्या शाळेला एक रिक्वेस्ट पाठवावी लागेल आणि ती जुनी शाळा 3 दिवसामध्ये ती रिक्वेस्ट एकतर ऍक्सेप्ट करू शकते किंवा रिजेक्ट करू शकते. जोपर्यंत आपण रिक्वेस्ट करणार नाही आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकणार नाही आणि त्यामुळे रिक्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये रिक्वेस्ट करणे आणि सातत्याने अप्रूव्ह रिक्वेस्ट कडे लक्ष देणे हे प्रत्येक मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी आहे. जर आपण लक्ष दिलं नाही आणि ती रिक्वेस्ट जर डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत पोहोचली तर ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली जाऊ शकते, त्या विद्यार्थ्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकल्या जाऊ शकते आणि मग तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये जाईल आणि मग आणखीन काहीतरी वेगळा इश्यू निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून मुख्याध्यापक यांना आता ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे. वेळ फार कमी आहे. 30 सप्टेंबर अत्यंत जवळ आलेला आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण व्यवस्थित आपल्या पोर्टलवर आणलं पाहिजे. या तीनही ऍक्टिव्हिटीकडे आपण लक्ष द्यावं आणि आपले सर्व विद्यार्थी डॅशबोर्डवर आणावेत. हे आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.